सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आजच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आणि आत्ता माझा पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि सकाळी सगळ्यांना भूक लागते म्हणून आधी स्वयंपाक बनवून घेतला। आणि आता कालच सुगड पूजा वगैरे झालेली आहे भोगीच्या दिवशी, तर आता मी सकाळची देवपूजा करते आणि त्यासाठी रांगोळी वगैरे सगळी काढून घेतली आणि बाकीचे फुलं वगैरे सगळी ठेवली। नैवेद्य तयार झालेला आहे म्हणून म्हटलं आधी नैवेद्य दाखवून घ्यावं आणि मग आता आज गावातही जायचं आहे वौसायला। काल मी पंढरपूरला गेले होते आणि काल भोगीला रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आहे, तर आज मी गावात ओवसणार आहे म्हणून गावात जायचं आहे। गावाकडं बायका नुसत्या हातात खणही घेऊन येतात आणि हळदी कुंकाचं पाळं, पण मला काय तसं एवढं नुसतं हातात खण घेऊन जाणं शक्य नाही, कारण खण पडण्याची भीती वाटते। त्याच्यामुळं मग मी ही स्टीलची पाटी घेतलेली आहे आणि बायकांना वाटण्यासाठी देण्यासाठी तिळगुळ आणि हळदी कुंकूही जास्त घेतलेले। गावाकडं हळदी कुंकाचे वगैरे काही कार्यक्रम नसतात आणि हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवशीच काय असेल ते हळदी कुंकू वगैरे एकमेकींना दिलं जातं आणि त्याच्यामुळं मग हळदी कुंकूही जास्त घेतलेले। गावामध्ये नेण्यासाठी नैवेद्य तयार झालेले आहेत माझे। गावामध्ये जाण्यासाठी मी आता तयार झाली आहे आणि खण घेतलाय, हळदी कुंकू घेतलंय, नैवेद्य घेतलाय आणि तिळगुळ वाटायला बायांना तिळगुळ घेतले। हे बघा एवढं हे सगळं घेतलंय, असं मी ताट भरलंय आणि आता गावामध्ये निघाली आहे। आमच्याकडे ना तिळा तांदळाने ना बायकांना ओवसतात। आज वाण दिसत नाही म्हणजे दाखवत नाहीत। हे आमच्या गावातलं अंबाबाईचं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे आणि सगळ्या गावातल्या बायका इथंच वौसायला येतात। पंढरपूर जवळ असल्यामुळे बायका पंढरपूरलाही जातात आणि बाकीच्या ठिकाणी फलटणला वगैरेही जातात आणि गावातही भरपूर बायका वौसायला येतात। देवाला वोवसल्यानंतर बायकांना वोवसलं जातं, त्यामुळे पहिल्यांदा सगळे देवांना वोवसून घेतलं म्हणजे अंबाबाईचं मंदिर, त्यानंतर दत्ताचं मंदिर आणि बाकीचं मग मारुतीच्या मंदिरातही आमच्या गावामध्ये लांबूनच बायका नैवेद्य वगैरे ठेवतात आणि तीळ तांदूळही लांबूनच टाकतात आणि मग देवालाही वोवसलं आणि मग एकमेकींना वोवसतात। सणासुदीच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आणि असंही एरवी आपण एकमेकींना कामाशिवाय कोणाच्याही घरी जात नाही, त्याच्यामुळं सणाच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीगाठी होतात आणि गप्पाही होतात। संक्रांतीला वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे आमच्या शेजारच्या गावामध्ये खण एकमेकीला देतात, म्हणजे आपला खण समोरच्या व्यक्तीला द्यायचा आणि त्यांचा खण आपल्याला घ्यायचा, असं गावातल्या बायका समोर दिसेल त्या बाईकडनं सगळ्या खण बदलतात। आणि माझ्या माहेरी वाण देवापुढं ठेवतात, म्हणजे आपण हुरड्याचं कणीस किंवा बाकीचं गाजर वगैरे घालून जो बनवलेला वाण असतो तोच देवापुढं ठेवतात। आणि आमच्याकडे इथं आमच्या गावामध्ये वाण आज दिसूही देत नाही, तीळ तांदळानेच वोवसतात आणि वाण झाकून ठेवलेला असतो, म्हणजे अशाही वेगवेगळ्या पद्धती संक्रांतीच्या आहेत। आता मी मावस ननंदबाईंकडे आली आहे आणि त्या काय आल्या नव्हत्या, त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झाल्यामुळे त्या आल्या नव्हत्या वौसायला गावामध्ये आणि त्यांनी मला हळदी कुंकाला बोलवलं होतं, त्याच्यामुळं मग त्यांच्याकडे आली आहे। ते आमच्या घराच्या शेजारीच राहतात। बाहेर कुठंही ज्यांना वौसायला जायचं नाही त्यांनी घरातल्या देवाला आणि तुळशीला वोवसलं तरी चालतं, कारण आपल्या देवाऱ्यावरती सगळे देव असतात, सगळ्या देवांच्या मूर्ती असतात, त्याच्यामुळे तिथेही वोवसलं तरी चालतं। नवीन लग्न झालेल्या मुली गावाकडं खोबऱ्याच्या वाट्यातूनही वोवसतात आणि हलव्याचे दागिने वगैरेही घातले जातात। नवीन लग्न झालेल्या मुलींची पहिली जेव्हा संक्रांत असते तेव्हा सासरकडून वौसा दिला जातो आणि त्याच्यामध्ये नवीन साडी, नंतर तिळगुळ आणि खोबऱ्याच्या वाट्या, सगळं वोवसण्यासाठीचं सामान सगळं नवीन मुलीला, नवीन सुनेला दिलं जातं। ह्यावेळेस संक्रांतीने पिवळी साडी घातलेली आहे आणि संक्रांतीने जी साडी घालत असते किंवा ज्या कलरचे कपडे घालत असते ते आपण काय वापरायचे नसतात, त्याच्यामुळे ह्यावेळेस मी आता ही गुलाबी साडी घातलेली आहे। सकाळी मी देवाची पूजा केली होती पण सकाळी वोवसलं नव्हतं, त्यामुळे मी आत्ता वोवसायला लागली आहे घरातल्या देवांना आणि तुळशीलाही माझं वोवसून झालेलं आहे आणि आता सकाळपासून माझा उपवास आहे। वोवसून आल्याशिवाय उपवास सोडत नसतात किंवा काही खात नसतात, आता त्यामुळे मी आता ह्यांच्या पाया पडते आणि त्यानंतर मग जेवण करते।